छत्रपती शिवाजी महाराज विचार करतात माझ्या राजपुतान्या घराण्यामध्ये एक राजा होऊन गेला ज्याचं नाव आहे श्रीरामचंद्र प्रभू. त्याच्या समोर एक स्त्री आली, तिला दाना नाही टाकला, मी माझी अब्रू का गमवू, माझ्या कुळाला दाग का लागला. छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्री माता परधन विष या न्यायाप्रमाणे जीवन जगले. कारण श्रीरामचंद्र प्रभूंनी श्रीकृष्णासारखे महात्मे या देशात जन्माला आले म्हणून हिंदू धर्म महान. काय सांगू राहिलो मी? नाही कीर्तन नाही, मी आस्वादक श्रोता सांगून राहिलो. श्रीरामचंद्र प्रभू भगवान दत्तात्रयाचा अज्ञातवाद शिका, श्रीरामचंद्र प्रभूचा आदर्श घ्या आणि भगवान श्रीकृष्णाचं तत्वज्ञान घ्या, प्रेम घ्या, जीवन उधळून जाईल. श्रवणाच्या मी सानिध्य जरी येऊन बसलो तरी कीर्तनाद्य भुवनी सुखी नांदे. हे एवढं मोठं कार्य कोणामुळे झालं? फक्त आयोजकामुळे. मी धन्यवाद देतो त्या आयोजकाला ज्यांनी एवढं मोठं 56 वर्षापासून एवढं मोठं अद्वितीय कार्य चालवलं. या माध्यमातून ज्ञानदान होऊन राहिलं, अन्नदान होऊन राहिलं, काय होऊन राहिलं ना. आता त्यांच्या माध्यमातून आजची कीर्तन रूपी सेवा सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबा राहायचा आहे. आणि प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबा नाम साधना श्रेष्ठ साधना सांगतात. जो मानव देहात जन्माला आला तो कोणी देशाचा असो, कोण्याही धर्माचा असो, कोण्याही जातीचा असो, पातीचा असो, शहरातला असो, खेड्यातला असो, एखाद्या गल्लीतला असो, जो मानव देहात जन्माला आला त्याला एक दिवस मरावं लागते. हा अटल सिद्धांत आहे. तो देव असो, संत असो की साधू असो. उपजे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो जन्माला आला त्याला एक दिवस मरावं लागते. ज्याचं बारसं झालं त्याचं 1300 होणार. जो जन्माला आला त्याला एक दिवस मातीत जावं लागते. चला, पण ज्याला मरावं लागते त्याला मरेपर्यंत कर्म करावं लागते. ऐका, कारण कर्म हे मनुष्याच्या भविष्य जीवनाचं खजिनदार आहे. खजिनदार म्हणजे बँक बॅलन्स. तुम्हाला इंग्रजी समजते, मराठी नाही समजणार. खजिनदार म्हणजे बँकेला मराठीत काय म्हणतात? झोपले बँक. आपण मराठी आहोत की इंग्रज आहोत? मराठी. बँकेला मराठीत काय म्हणतात? बरे नाव आहे, संचयनी, ठेव, मुदत, बुडीचं डबुल, सापडलेलं खबार, बँकेचे नाव आहे. काय इंजिनियरले मराठीत काय म्हणतात? सुपरवायझर म्हणतो इंग्लिश झालं ना. अरे इंजिनियरला मराठीत अभियंता म्हणतात. काय म्हणतात? अभियंता. बरोबर आहे ना? झोपले काय? सायकलला मराठीत काय म्हणतात? सायकल. सायकलला मोटरसायकल. बायसिकल. मोटरसायकल. अरे बायसिकल मी इंग्रजीतच आहे. सायकल इंग्रजीतच आहे. मराठी सांग. मराठी सायकल. सायकल. मराठीत त्याला म्हणतात पथगामिनी. काय सुंदर शब्द आहे. मी तो त्या शब्दाच्या प्रेमातच पडलो. पथगामिनी. एसटी स्टँडले मराठीत काय म्हणतात? बस स्टँड. कोणी इंग्लिश झालेलं त्याला मराठीत म्हणतात आगा. आगा आगार. तोशिक मागवा. हा जागा देत जा. काही तिकडे लोकांना आईस पैसे द्या. तिकडे म्हणा का करू. चला, आगार म्हणतात. जे रेल्वे येणं जाणं करते तो सिग्नल असते का नाही, त्या सिग्नलला मराठीत काय म्हणतात? सिग्नल. 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 सिंगल.
नाही त्याला म्हणतात आगगाडी आवागमन दिशा दर्शक यंत्रिका. एवढं म्हणेपर्यंत आगगाडी शिट्टी फुकते निघूनही जाते. मराठी आहे ना, लिपस्टिकला मराठी काय म्हणतात? लिपस्टिकला मराठी काय म्हणतात? आता माय आमच्यावर बांधलं बाई यानं. होट पॉलिश, होट बरोबर आहे पण पॉलिश इंग्लिश आहे. काय म्हणतात? लिपस्टिकला मराठी लाली मेरे लाल की. त्याला मराठीत म्हणतात ओष्ट शलाका. काय म्हणतात? म्हणून मराठी शिकारे माझ्या मराठाची बोल कौतुके परी अमृताते पैदा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. अरे इंग्रजी किती अक्षरात आहे? इंग्रजीत पुरी बाराखडी किती आहे? 26 किती आहे? आणि मराठीत आणि 52 किती आहे? 26 दुनी 52. इंग्रजीच्या डिक्शनरीतले शब्द किती आहेत पूर्ण? 52. डिक्शनरीतले, त्याला डिक्शनरी म्हणतो. शब्दकोश 1,70,000 किती आहेत पूर्ण? 1,70,000. आणि मराठीच्या विश्वकोशातले, मराठीच्या विश्वकोशातले शब्द किती आहे ऐका? 2,77,774. तुम्ही झोपले का? अरे 1% बी नाही इंग्रजी. ते मराठी. आणि आपण मराठी भाषेत जन्माले आलो, महाराष्ट्रात जन्माले आलो. आपल्याला अभिमान असायला पाहिजे मराठीला. जो पृथ्वीला जन्माला आला, कोणी देशाचा, कोणी धर्माचा असो, कोणी जातीचा असो, त्याला मरावं लागते. ज्याला मरावं लागते त्याला मरेपर्यंत कर्म करावं लागते. शिट्टी बरोबर करा. ज्याला मरावं लागते त्याला मरेपर्यंत कर्म लागते, कर्म करावं लागते. कारण कर्म हे मनुष्याच्या भविष्य जीवनाचं खजिनदार आहे, बँक बॅलन्स. कर्मानेच 5 प्रकारच्या गती प्राप्त होतात. अधमाधम गती, अधम गती, मध्यम गती, उत्तम गती आणि उत्तमोत्तम गती. अधमाधम गतीने गेलेला जीवात्मा स्वर्गात जात नाही, नरकात जात नाही, कैलास लोकात जात नाही, वैकुंठ लोकात जात नाही, सत्य लोकात जात नाही, इथे राहत नाही. मग कुठे जाते? तो भूत होते, त्याला वायू तत्वाचं शरीर म्हणतात. ज्याला भूत व्हायचं असेल त्यांना आत्महत्या करा, भ्रूणहत्या करा, ब्रह्महत्या करा. नाही, अरे कमावलेलं धन जर कोणाच्या कामी आलं नाही तर धनावरचं काय व्हावं लागते? भेटली काय मुक्ती? कमावलेलं ज्ञान जर कोणाला दिलं नाही तर ब्रह्म राक्षस व्हावं लागते, मुक्ती नाही. याला मुक्ती फक्त श्रीमद भागवत महापुराण कथेनं होते. चला दुसरी अधमगती. अधमगतीने गेलेला नरकाला जातो, विविध प्रकारचे यातना दुःख भोगतो. तिसरी मध्यम गती. मध्यम गतीने गेलेली जीवात्मा स्वर्गाला जातो. मग सगळे मरणारे स्वर्गवासी लिहितात की नरकवासी? स्वर्गवासी. पण माऊली महावैष्णव ज्ञानोबाला ज्याला मध्यम गती म्हणतात का? मग दया पुण्याची पावटी सरे, सरेची इंद्रपणाची उटी उतरे, ते येऊ लागते माघारे मृत्यू लोका. अरे ऐका, पुण्य संपल्यानंतर इंद्र जरी असला तरी त्याला पुन्हा पृथ्वीवर येऊन जन्म घ्यावा लागते. म्हणून मध्यम गती. आणि उत्तम गती ज्याला म्हणतात, मरत असताना भगवंताचं नामस्मरण जो करतो. अंतकारी ज्याच्या नामाने
पार नाही. मरत असताना भगवंताचं नाम मुखात ज्याच्या आलं तो भाग्यवान, तो मुक्त होतो. पण मरत असताना नाम येण्याकरता जीवनभर नामस्मरण करावं लागते. कसं करावं लागते? जीवनभर. हो, नाही तर मग आता मुलांना अपॉइंटमेंट मध्ये घालायचं आहे, त्याच्यासारखी 2-4 मकान 2-4 फ्लॅट घेऊन ठेवायचे आहे. मग त्यानं काय करावं? तू त्याच्यासाठी करून झाला तर लक्षात ठेवा, संपत्तीचा वारसा मुलाला दिल्यापेक्षा सुसंस्काराचा वारसा द्या. म्हातारपणी तुम्हाला खाऊ घालेल. मोठमोठे श्रीमंत लोक मुलाला खूप शिकवलं, लंडनला अमेरिकेला गेले, श्रीमंत झाले, पण त्यांनी पुन्हा मायबापाकडे कधी पाहिलं नाही. श्रीमंताचे मायबाप वृद्धाश्रमात असतात की गरीबाचे मायबाप? तुम्ही झोपले काय? श्रीमंताचे हे काही गरीबाचा मायबाप नाही वृद्धाश्रमात. मग त्याची तर खायची सोय नाही, पण मायबापाला दूर करत नाही, कारण श्रद्धा असते. या श्रीमंत एवढं शिकवण्यापेक्षा वारकरी बनवावं. हे मंत्री होणार नाही, हे साहेब होणार नाही, पण शपथ घेऊन सांगतो, हे माय बापाने मरेपर्यंत वागवल्याशिवाय राहणार नाही. इकडे येऊ दे, सांगतो ना. जर इकडे यायला लागलं, मोठे मोठे साहेब म्हणतात आमच्या कुणी नव्हते असे, हेच पिसे निवडलेले. तुला शाळाच काय? चला, काय सांगू राहिलो मी? मरत असताना भगवंताचं नाम येण्याकरता जीवनभर प्रयत्न करावा लागतात. मरणी जयाचे आठवे, तया तो तेची गती ते पावे, म्हणून माते स्मरावे सदा तुवा. चला, ही उत्तम गती. आणि उत्तम गती मोठमोठ्या महात्म्याला लागली. कोण कोण? महाराज, अरे शुकयाज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी, हरीशी जाणुनी हरी झाले. गजानन बाबा, रामचंद्र महाराज. देहीच विजयी अवस्था जी आहे, म्हणजे मरणाआधी ज्याने मरणावर विजय मिळवला त्याला म्हणतात उत्तम उत्तम गती. का महाराज? ह्या गत्या प्राप्त कशाने होतात? फक्त आणि फक्त कर्माने. हो, केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. आमच्या मागे असे म्हणणारेच नाही सापडत बाबा. आता येता गोदर कोणाशिले म्हणतात ते म्हणतात भजे खा बरीचा भावना युक्त काय बोबगाव ह्याच्या समोर. आणि अभंगाला 25 सालबाजी याचंही शास्त्र आहे. जर करून रस असेल, कैशी जाऊ मी वृंदावना, कशी म्हणा कैशी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो मुरली वाजवी. हा करुण रस आहे. करुण रसाला करुण रसाचीच चाल पाहिजे. पण आमच्या इकडे या गवलनीचा कचरा करून टाकला. कसा? सांग 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 जाऊ कशी वृंदावना जाऊ
सांगा कोणचा रस आहे करून रस आहे का याने हास्य रस का अरे कोणाही अभंगाला कोणती चाल चालत नाही यांनी सुंदर चाली म्हटलं यांच्या अनेक काळी काय सांगणार मी कर्मानुगोगच्छन्ति जीव एकः कर्मानेच माणसाला अनेक प्रकारच्या गती प्राप्त होतात पण मानवी देहात जन्माला आलेल्या माणसाला कर्म कसं करावं याची अक्कल नाही कर्म कसं करावं याची अक्कल नाही म्हणून संत भूतलावर जन्माला येतात आणि आपला कर्माचा सिद्धांत मांडतात कारण म्हणून संतांची संगत जरुरी आहे संत संग धरा तुम्ही हरिभजन करा हरिभजन करा पाठी लागला से कार दात खातो कर संताच्या संगतीत माणूस कळतो संताच्या संगतीत जीवन कळते संताच्या संगतीत देव कळतो नाही संताच्या संगतीत राहिल्याने देव होता येते नरद्या निधान लागले हाती दुर्लभ आहे दुर्लभ हो मानुष्यो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वायुर्य सुदुष्करम वैकुंठ प्रिय दर्शन दुर्लभ आहे आणि भेटला तर हिंदुस्थानात भेटत नाही भरतखंडे नरद्या प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती आणि भेटला पण देवण्याची संगती भेटली तर राजकारण्याची संगती भेटली तर आता चालू आहे इलेक्शन 15 दिवस विराम कमाई साहेब बारवाल्याची चांगले माणसं बार मध्ये जातात चांगले शिकेल सवलेल हो सुशिक्षित कुठे पण मॅटहून बाहेर निघतात चांगले माणसं बार मध्ये जातात मॅट होऊन निघतात आणि इकडे मॅट माणूसाला ज्ञानेश्वर महाराजची शपथ घालतो त्याला माणूस बनवल्याशिवाय राहिला एवढी
पण देवाला माणूस दिसत नाही. राष्ट्रसंताला म्हणावं लागेल, माणूस द्या मज माणूस द्याही, भीक मागता प्रभू दिसला, प्रभू दिसला. लोक दर्शनासाठी जाती, देव दिसावा म्हणून या. देव म्हणे मज माणूस न दिसे, अजब तमाशा असला कसला. माणसं आहेत काय तुम्हाला सांग, मग माणसं नाहीत का, कुणस आहेत का, कुणस माणसंच आहेत. हो, पण एक आहे, या माणसाला माणुसकी प्राप्त करून देणारे एकमेव साधन जर असेल तर ते संताची संगती. संताच्या संगतीत ज्ञान प्राप्त होते, संताच्या संगतीत संगती घडते. आणि एक सांगतो, देव जरूर भेटणार नाही पण तुम्ही वाईट मार्गाने जाणार नाही जर संताच्या संगतीत लागले तर. सत्संगेन परम प्राप्य दुसरं तरते चिरात, तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सतंकम करू. म्हणून गरज आहे ते सत्संगतीची गरज आहे. ऐका, काही गोष्टीची गरजही नाही भेटतही नाही. एक जण म्हणे वाघिणीचं दूध आणून दे, तू आरोप बसील तो, आणि मी जर दूध आणायला गेलो तर हो वयाचं कामच नाही, कारण मीच वापस येत नाही. गरज नाही, काय जरुरी नाही. आणि काही गोष्टीची गरज नाही पण भेटल्याशिवाय राहत नाही. हा गा रोग काय रोगिया, आवले दरिद्र दरिद्रिया, परिभोग विते बरिया. अदृष्ट जेणे कोणाला बिमारी आवडते, कोणाला रोग आवडते, कोणाला दरिद्रता आवडते, त्यांना हात वर सगळे सुखाचेच गिरे. पण आल्याशिवाय राहत नाही. महाराज निदैवाच्या घडी लोह्या रुतलिया सहस्रली, ते तर बैसुनी उपास करी दरिद्रीची. आणि दरिद्र माणसाला काहीच किंमत आहे, दरिद्री आवडी नाही पण येते, आवडत नाही पण काय येते, माणसाचं दृष्ट, माणसाचं भाग्य. बिमारी आवडत नाही पण आल्याशिवाय राहत. फक्त बिमार माणसाचे दोन फायदे आहेत. एक त्याला कोणीच काम नाही सांगत, तुम्ही उठू नका, पाहुणे आले उठू नका, झोपेलच राहा. दुसरं त्याला खायला बिस्किट, नारळाचे पाणी, चिक्कू, अंगूर आणतात. कोणाच्या खाली पडते म्हणा, जो सेवा करते त्याची. तो पाहुणे निघून गेला, तुला फोडला, थर्मास मधला चहा खाला, बिस्किट त्याच्यात दुलो, त्याच्यामध्ये खात सगळा पुढा हात दाबते. कोणाच्या कामाचा. बीमारी जैसा आराम नाही लेकिन मरने का डर है. बिमारीची गरज नाही पण आल्याशिवाय राहते. पण ज्या सुखासाठी झुरणी लागला, ज्याच्यासाठी झुरणी लागला ते म्हणजे सुख. आणि ते सुख का भेटत नाही, माणसाचं कर्म चांगलं पाहिजे. कर्म जर चांगलं असेल तर सुख भेटते. मग त्यासाठी बाळा एकच कर, काय तू देव प्राप्त करायचा असेल ना, भगवंताचं नामस्मरण कर. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. देवाचं नाव जरी मुखात घेतलं तरी मोक्षाचं सर्टिफिकेट तुमच्या हाती येते. कायचं? मोक्षाचं. हो, नाम घेतल्याबरोबर सर्टिफिकेट. दोघं सण हॉटेलमध्ये गेले, इकडे लक्ष द्या.
दोघ जण हॉटेलमध्ये गेले, खेड्यातले होते. डबा आणला होता पण बायकोनं ठेसा केला होता. ठेसा भाकर, ठेसा हिरव्या मिरचीचा ठेसा. पण तो निघाले भाजीने म्हणतात हॉटेल इथली करून. हॉटेलवाल्याने विचारलं गरम गरम क्या है. हे लोक हिंदी बोलतात. गरम गरम क्या है. तो होटल वाला मैंने पूरी और भाजी है. पूरी क्या भाव है. बोले 50 रुपए पाव. अच्छा भाजी. बोले भाजी फ्री है. भाजी फ्री है. तो ऐसा करो पूरी रहने दो, 2 प्लेट फ्री भाजी भेज दो. भेटील काय. भेटील काय. भाजी फ्रीच आहे का नाही. भेटील काय. तो ने भाजी फ्रीच आहे पण पुरी घेतल्याशिवाय नाही. तशी मुक्ती फ्री आहे पण जेव घेतलं देवाचं नाव घेतल्याशिवाय नाही. आणि ते नाम कसं घ्यावं अभंगाचं पहिलं चरण. ऐसी जोडी करा राम कंठी धरा. जेणे चुके फेरा गर्भवास. जगद्गुरु तुकोबऱ्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक सिद्धांत प्रस्थापित करतात. हे बाबा असं कर्म कर. सिद्धांत आहे. पण ऐशी हा शब्द महत्वाचा आहे. आणि हा ऐशी शब्द प्रत्येकाच्या घरी दररोज उच्चारला जाते. ऐशी इजंट ए परफेक्ट टेन्स बट इट इज इम्परफेक्ट टेन्स. परिपूर्ण वाक्य नाही, अपरिपूर्ण आहे. आणि प्रत्येकाच्या घरी सकाळी सकाळी म्हणल्या जाते. बाई सकाळी सकाळी उठून सगळा काम धंदा करते आणि बुवा सूर्यवंशी असते. हातभर दिवस वर आल्याशिवाय उठत नाही. आणि उठल्यावर तर तीच घोटते. नाका मागे अय आ पुरी बाळा खरी म्हणते अय आ ई ई ई येत नाही. ये आई ओ
खरी म्हटली बाई आंघोळ करून आली बाई म्हणजे काय काऊन एवढे बोंबलून राहिले तो ती अशी भाजी करतो अशी भाजी करतो अशी भाजी करतो कशी ते म्हणे कशी हा म्हणे अशी ते म्हणे कशी ते म्हणे कशी हा म्हणे अशी भाजी कशी तो ने फुलका मारल्या बरोबर ठसका बसी रसी याला कोळ्यातली भाषा म्हणतात काय म्हणतात एक जण पंढरपूरला गेला पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि बाजारात हिंडून झाला भोंगली गल्लीत आला आणि विचार करून राहिला इले काय इले म्हणजे समजलं ना इले इले म्हणजे पहिले नाव घेत नव्हते आता तर बरोबर लग्नाची आली ते कसं हे अरुण तुझी धरून मी येतो उच्च चप्पल काय पाटाची चप्पल घालू उच्च पाटा चप्पल घालू आपण दोन जाऊ शॉपिंगला पर्स घेऊन पर्स नाव घेतात आणि त्यानं मग काय केलं मस्त 5,000ची खडीचा खण घेतला पैठणी घेतली पैठणी घरी आला बाईने दाखवलं बाई खूप खुश झाली बाईने पैठणी घातली जो या गल्लीतून निघाली आणि प्रेम नगराच्या सगळे गेले टैना कोण टैना पिंक्याच्या पप्पाला टैना कशी वाटली आता काही बाया हुशार असा बोलल्या अगं म्हटलं कशी आणली नगदी आणली की उदार फुकट आणली की चोरून आता ते बाई हुशार होती ते बाई म्हणते खरी खन दादा पंढरपुरा माया आईच्या जवयान आणि माया सासूच्या लेकानं म्हणजे कोण नवऱ्यानंच ना आईचा जवाई म्हणजे हिचा कोण नवरा सासूचं लेक म्हणजे हिचा कोण नवरा त्याला कोल्यातली भाषा म्हणतात एकानं मॅसेज पाठवला उपरवाले काय त्याच्या या वाक्यामध्ये 21 वेळा शब्द एक आहे कोणता भेजा किती वेळा हमें तो ऊपर वाले ने नीचे भेजा भेजा तो भेजा लेकिन साथ में भेजा नहीं भेजा भेजा नहीं भेजा फिर मैंने ऊपर वाले को नीचे से ऊपर संदेशा भेजा और कहा हे ऊपर वाले आपने मुझे नीचे भेजा भेजा तो भेजा साथ में भेजा क्यों नहीं भेजा फिर ऊपर वाले ने संदेश भेजा हे नीचे वाले हमने आपको ऊपर से नीचे भेजा भेजा तो भेजा लेकिन भेजा इसीलिए नहीं भेजा कि तू नीचे जाकर सबका भेजा खाने वाला था इसलिए भेजा 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 नहीं भेजा कोल्यातली भाषा आहे मला एक मुलगी दिवाळीला घरी येऊन झाली महाराज एसटीतून उतरली आणि निघाली काकी तिचं 1.5 वर्षाचं लेकरू आहे मैत्रिणी म्हटली माय कशी आली म्हणे आताच येऊन झाली हे कोण आहे त्या काकीत आता सध्याच जर येऊन झाली हिच्या काकीत कोणाचं असेल तिच्या तिथंच ना कोणाचा आहे तिनं उत्तर दिलं याचा मामा माया मामाले मामा म्हणते कोणला याचा मामा माया मामाले मामा म्हणते मग हिच्या मामाले मामा म्हणणारा हिचा भाऊ हिचा भाऊ याचा कोण झाला मामा म्हणजे हा कोण झाला हिचा म्हणा मुलगा मुलगाच ना ही कोळ्यातली भाषा आहे ऐशी जोडी करा जोडी या शब्दाचा अर्थ आहे कर्म असं कर्म करा कोणचं रामकंठी धरा परिणाम फळ काय तिने चुके फेरा गर्भवास विठोबा
तुकोबऱ्या प्रस्तुत भागामधून सर्व मानव जातीला एक संदेश देतात. बाबा असं कर्म करा, कोणचं? ज्या कर्माने देव प्राप्त होते ते म्हणजे नामस्मरण. कर्म करा. पण कधी कधी कर्म नाही केलं तरी मरते, केलं तरी मरते. कारण कर्म झोपेतलं सुद्धा फळ देते. झोपेतलंही कर्म सुटत नाही. झोपीत महाराज एक जण झोपी गेला आणि त्याचे स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याची सासू मेली. सासू सगळे मेले चालतील पण सासू मेली नाही पाहिजे. कारण सासू म्हणजे नाकाचा मोती ठेवे गहाण, राखे जावयाचा मान. सासूने पण ते मेली कुठं? म्हणा स्वप्नात. यानं हिरो होंडा काढली आणि ती होती खटारा. त्यानं गिअर न्यूट्रल केला, पायानं क्लोज ऑफ केला. हिरो बसला पुढे, त्याची होंडा बसली माग. हिरो 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 बसला की कमर अशी किक मारली, अशी किक मारली, अशी किक मारली, वाकच फाडली. कारण कुठे होता तो? झोपीत होता. ते बाई म्हणे माय आताच तर माई माय आली होती, तिनं वाकई शिवून दिली. तुमच्या पायाला काय चाकू होते काय? खाल्ली तुम्ही? कोण आहे तुम्ही? माई मेली म्हणे. कधी सांगता माय बाई बोंबलू नको, सपनात मेली. मला सांगा, सासू मेली खोट आहे, त्यानं किक मारली हे खोट आहे, पण वाकई फाडली हे खरं आहे की नाही? याचा अर्थ कर्म घडलं की नाही? तुम्ही झोपले काय? तुम्ही तर असे जांभोया देऊन राहिले. कारण जांभई झोपीची पहिली पोरगी आहे. कोणती? कारण झोपीले परमिशन यायची नाही. आणि झोप आहे कुंभकर्णाची पत्नी. आणि ती जेव्हा झोपीचे भगवंतांनी सांगितलं ज्यानं बोलावलं त्याच्यापाशी येत जाय. मग तिनं पहिला पोरगा आळस पाठवला. मग दुसरी मुलगी जांभई. जांभई आली की समजून चला कीर्तनकारनं कीर्तन आठ पाव. नाही आटपलं तर ते झोपीला हाका मारते. मा ये ना, मा ये ना. हे झोप आली की दुसऱ्याची पाठपुई घेऊन घेते. काय समजून आलं होती नाही. पण तूच सांग, तुले गायला बोलावलं पाकिटातलं पैसे दिसील काय? विठ्ठल महाराज गेलेल्या पाकिटातले पैसे तुला भेटतील. बोला चला काय सांगून आलो मी? कर्म. काय एकाच्या झोपीत वाघ मागं लागला. काय झोपीत स्वप्न पडलं, वाघ मागं लागला आणि हात बसला बोलला वाचला. ते लेकरं उठले, थरथर कापत होते, भीतीपाशी जाऊन उभे राहिले. बापाले असं बघ ते बाई आली उठाणावं काय झालं, लेकरं भेले नावं उठाणावं. हा उठायला तयार नाही. हिनं घेतला पाण्याचा शिपका मारला थोडा. पाणी आण पाणी आण. तिनं गळवाभर पाणी आणला आणि कटकट कटकट पेला. घामा जोखील झाला होता. तेव्हा ते काय झालं जी तुम्हाला? काय झालं जी? वाघ माग लागला होता. पण त्या मरणार बरं झालं त्यामध्ये उठवलं नाही तर त्यानं मध्ये खाल्लं असतं. ते म्हणे वाघाने तुम्हाला खाल्लं जरी असतं तरी तुम्ही मेले नसते. कारण ते स्वप्न होतं. खरं स्वप्न खोटं आहे का नाही? बरोबर आहे ना? ज्ञानोबा म्हणतात ना तरी स्वप्ने होणी जागृती येता, काय पाय दुखती पंडू सुता, का स्वप्ना माझी असता प्रवास होय. स्वप्नामध्ये किती पळाला तरी प्रवास होते. ज्ञानोबा म्हणतात स्वप्न खोटं आहे, पण मी म्हणतो खरं आहे. कारण त्याच्या मागं वाघ लागला, खोटा आहे. तो बोंबलत होता, खोटा आहे. काय पण घाबरगुंडीमध्ये त्यानं साखळी वली केली. हे खरं आहे ना? एकानं 15 एकर शेती केली, गहू पेरला, हिरवा गार घेऊन टोंगल्यापर्यंत आला आणि पाणी देणार. दुपारचे 12 वाजले, लाईन गेली. लोड शेडिंग होतो आणि 2 घंट्यानं लाईन येणार म्हणून त्याने जेवण वगैरे करून घेतलं. मग सहज अंग टाकलं त्यानं. मस्त विहीर होती, विहिरीपाशी हौद होता, हौदापाशी एक सुंदर वटा होता. त्या वटावर वलाची सावली आली होती.
वळाच्या झाडाची सावली आली होती, त्यानं तिथं अंग टाकलं. आणि शेतकऱ्याचं वैशिष्ट्य आहे, त्याला उस्ताशी काही घेऊन झोप लागल्याशिवाय राहत नाही. तो झोपी गेला आणि त्याने तेव्हा स्वप्न पडलं भर 12 वाजता. स्वप्नामध्ये त्याने भयंकर गहू झाला, त्यानं मकान बांधलं, त्याने सुंदर पोरगी भेटली. आता नका विचार बरोबर आहे, आता तर परिस्थिती अशी आहे. पण मी महाराज तुम्हाला 2 किलोमीटरवर एक मठ सापडेल, आमचा मुलगा देवाले सोडला. कोणीच भेटून नाही राहिले. हे चुका आपल्या आहेत, कारण आपण आपल्या मुली पोटात मारल्या. एक मुलगा आणि एक मुलगी, त्याने भाऊ कधी असा, त्याने बहीण कधी असा. अरे एका मुलीवर राहता, एका मुलावर राहता. त्याने भाऊ तर करू द्या, त्याला बहीण तर करू द्या. रे आज परिस्थिती काय, आपले लेकरं बिना लग्नाचे राहून राहिले ना. चूक कोणाची आहे, आपली चूक आहे. आपले फळं आपल्याला भोगायला लागून राहिले. म्हणून 2-3 मुलं 2-3 पोरी होऊ द्या, त्याच्या नशिबानं ते खातील. बरं, पण भाऊ जरुरी आहे, बहीण जरुरी आहे, बहिणीचं प्रेम जरुरी आहे. त्याला महाराज पहिला मुलगा झाला कुठे म्हणा, स्वप्नात. ते बाई म्हणे थोडेसे तिकडे वा बाबू चेंदील बाबू. तो तिकडे झाला. दुसरा मुलगा झाला. ते बाई म्हणे फार तिकडे लेकरं चंदीला. तो तसा तिकडे व्हायला गेला तसा हौदा. स्वप्न खोटं आहे की खरं आहे? खोटं आहे, खरी गोष्ट आहे, खोटं आहे. त्याला स्वप्नात मुलगा झाला हेही खोटं आहे, स्वप्नात लग्न झालं हेही खोटं आहे. पण हौदात पडला आहे की नाही, याचा अर्थ कर्म स्वप्नातलं असो, जागृतीतलं असो, सुशुद्धीतलं असो, त्याला कर्म फळ लागलेलं आहे. काय म्हणतात मला, ऐसी जोडी करा राम कंठी धरा, राम कंठी धरा. परिणाम तेने चुके फेरा गर्भवास. हो महाराज, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आमच्याजवळ लेकरं बाकरं संपत्ती आहे, हे आमच्या कामी येणार नाही काय? अजिबात येणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. नशिवंत